आणि याच्यात चूक फक्त आणि फक्त तुमची आहे. ज्यांचे घरं गेले आहेत, लोकांचे घरं तोडले जातात, काही लोक घाबरलेले आहेत आणि तरी सुद्धा लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. स्वस्त मटेरियलकडे जाऊन मी आहे राहुल, स्वागत आहे आपला तुमचे चॅनल आर एन फिन प्रॉपर. तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक हॉट टॉपिक. लोकांचे घरं तोडले जातात, अनेक प्लॉटिंग डिमॉलिश केले जातात आहेत आणि तरी सुद्धा लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. काही लोक घाबरलेले आहेत, ज्यांचे घरं गेले आहेत त्या लोकांचं दुःख आज मी एक समजू शकतो. कारण की ॲज अ फायनान्सर आणि ॲज अ डेव्हलपर जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की स्वस्त मटेरियलकडे जाऊ नका, तुम्ही आज रोजी 3 आणि 4 लाख 5 लाख स्वस्त एक प्लॉट घेता आणि मग तुमचा जमिनीसकट घर जातं आणि याच्यात चूक फक्त आणि फक्त तुमची आहे. बरोबर, ही चूक तुमचीच आहे. का? कारण की तुम्ही 5 लाख 7 लाख 12 लाख 15 लाख तुम्हाला प्लॉट हवे. एक व्यक्ती एक IT मध्ये एक डॉक्टर मध्ये त्याची इन्कम मंथली 2 लाख रुपये आहे, तो 30 आणि 35 लाखाला 1 BHK घेतो, नंतर 50 लाखाला 1 BHK घेतो, खेड तालुक्यात 25-30 लाखाला 1 BHK घेतो. तो 12 लाखात जागा घेऊन बंगला बांधू शकत नाही का? तो बांधू शकतो, पण तो जागृत आहे. आता जेव्हा लोकांचे घर पाडले जातात, जर मी याचं स्पष्टीकरण देऊ तुम्हाला एका शब्दात, जर तुम्ही विचारून घर बांधलं नाही तर तुमचं घर पाडताना विचारायचं तुम्ही परमिशन घेतली आहेत का. मग काही अधिकारी येणार, त्या अधिकारीला तुम्ही पैसे देणार, पण स्टील तुमच्याकडे पेपर नाही. आज रोजी तुम्ही कोणतीही जागा विकत घेऊ शकता. तुम्ही ब्लू लाईन, रेड झोन, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रीयल, गोडाऊन कुठलीही जागा विकत घेऊ शकता. जेव्हा तुम्ही ॲग्रिकल्चर जागा विकत घेता, तुम्ही एकटे विकत नाही घेत, तुमच्यासोबत 11-12 माणसं असतात आणि ॲग्रिकल्चर लँडची खरेदी करताना तुम्हाला 11 गुंठे किंवा 20 गुंठे विकत घ्यायची आहे. आता किती लोकांमध्ये विकत घ्यायची आहे याचा सरकारने नियमच केला नाही. नियम काय बनवलाय की बाबा तुम्हाला शेतकरी किंवा शेतीची जागा विदाऊट नॉन एने जागा कमीत कमी 11 गुंठे किंवा 20 गुंठे घेणे आहे, तुम्ही ते घेता विकत. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही ज्या ज्या लोकांकडे ते खरेदी खत आहे त्या खरेदी खत मध्ये तुमची 1 गुंठा जागा असं कुठंच उल्लेख नसतो. सेकंड, जागा घेताना एनए सँक्शन घेतली तर तुम्ही त्याच घरात सुखाची झोप घेऊ शकता, अन्यथा तुमचे घर पाडले जाते. आता एक छोटा टॉपिक मध्ये आपण संपतोय पटकन की काय ज्या लोकांचे घरं पाडले गेलेले आहेत त्या लोकांचा दुःख सगळ्यांनी बघितलेला आहे की घरं गेलेले आहेत. काही लोकांनी त्याच्यामध्ये फर्निचर केलेलं होतं, काही लोकांचं नवीन लग्न होतं, सगळं काही होतं. अधिकारी आले, PMRDच्या लोकांनी लक्ष नाही दिलं. जे काही झालेलं आहे हे चुकीचंच झालेलं आहे. याचा सगळं ब्लेम आपण PMRD आणि बिल्डर याला देऊयात. पण माझा एकच प्रश्न आहे की जेव्हा आपण तो प्लॉट परचेस करतो तर आपल्याला जर माहिती नव्हतं तर ठीक आहे, पण आपण माहिती करतो का की तो प्लॉट एनए सँक्शन आहे का, त्याच्यावरती मी एवढा माझे आयुष्याची जमा पुंजी हे बांधताना मी परमिशन घेतली का. आता याचे ना 3 कारणं आहेत मेजरली की लोक हे गोष्ट निवेश का करतात. सगळ्यात पहिलं कारण पैसे. एने प्लॉट भेटणार 50 लाखाला, हा प्लॉट भेटणार 25 लाखाला आणि जी गोष्ट स्वस्ती आहे त्याच्यामध्ये खोट आहे. दुसरा, एने प्लॉट घेतला 1000 स्क्वेअर फूटचा, बांधकाम भेटतो 600 स्क्वेअर फूटचा, कारण की सरकार म्हणते की नियमाप्रमाणे घर बांधा, पाठीमागून पुढून ही जागा सोडा. आणि तिसरा, लोकांचा फायदा बघतात, म्हणजे लोक आपला फायदा बघतात की पहिली गोष्ट पैसे वाचते, जागा वाचते, मल्टीस्टोर बिल्डिंग बांधा, किती पण मजले बांधा, रेंटल इन्कम पण चालू होईल, त्याच्यातून हप्ता पण निघून जाईल, तर या प्रॉपर्टीमध्ये निवेश करा. पण जर तुम्ही या 3 गोष्टीला डोळे झाकून बायपास करताय तर याची तयारी ठेवा की भविष्यात आपल्या दारासमोरही सरकारी माणूस येऊ शकतो, तो नोटीस लावू शकतो दंडनीय आणि बिल्डिंग ही पाडू शकतो. आज रोजी मी माझी व्यक्तिगत जरी बिल्डिंग असली इलिगल आणि उद्या सरकारी अधिकारी जरी पाडायला आले आणि माझ्याकडे त्याची परमिशन नाही आहे तर मी एकच बोंबलणार, काय माझी एकटीची का, सगळ्याची पाडा. आणि आता PMRD जोरात आहे, ते पूर्ण प्लॉटिंग सपाट करते. तर कुठेही तुम्हाला प्लॉट परचेस करायचा असेल आणि घर बांधायचं असेल, तुम्ही रेंटनी राहताय, आज तुम्ही सुखाने झोपू शकता. इलिगल प्लॉटिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला ही भीती कायम असणार. सो नियमाने जावा आणि योग्य त्या प्रॉपर्टीमध्येच इन्व्हेस्ट करावं. शेवटचा मी एक सांगेल फक्त तुम्हाला, या प्रॉपर्टीमध्ये ॲज पर माय ऑब्झर्व इन्व्हेस्टमेंट करणारे सर्वसामान्य माणसं आहेत. गावाकडनं पैसे आणतात, सोनं मोनं मोडतात, सगळं करतात आणि कॅशमध्ये प्रॉपर्टी घेतात.
खरं तर हे जे 2 लाख मंथली कमवतो ना त्याच्यापेक्षा श्रीमंत आहेत. कारण की ही प्रॉपर्टी ते लोक विकत घेतात माहिती का? कोण घेणार 25 लाखाचा फ्लॅट? घेऊया 6 लाखात 10 लाखात आणि घर बांधूया जमिनीवरती घर वगैरे. सो जमिनीवरचं घर सुद्धा जमिनीवर राहायला पाहिजे, त्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला असं वाटला असेल, एखादा मित्र असेल जो बोलसेल काय होत नाही घे बिंदास, त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जे लोक तुम्हाला म्हणतात त्यांना म्हणा की तू गॅरंटी देणार आहे का माझं घर पडणार नाही. सो जिथं पैसे कमी तिथं रिस्क जास्त, व लक्षात ठेवा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.